बघा ह्या प्रश्नामध्ये काय आहे की एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते. लक्षात घ्या, एका तासाला ती 60 किलोमीटर जाते. पहिले तर काय करायचं, किलोमीटरचं कन्वर्ट मीटर मध्ये करायचं आणि जे तास आहे त्याचं कन्वर्ट सेकंड मध्ये करायचं, म्हणजे सोपं जातं. आता ताशी 60 किलोमीटर म्हणजे एका तासाला काय करायचं, सेकंड मध्ये जर केलं तर काय होईल, 3600 सेकंदला ती किती मीटर चालली, म्हणजे किलोमीटरला मीटर मध्ये करा, म्हणजे काय होईल इथे 60 किलोमीटरचं काय होईल, 60,000 मीटर होईल. म्हणजे 3600 सेकंदला 60,000 मीटर चालली. एवढं तर कळलं. पुढे काय आहे, तिची जी लांबी आहे ती 800 मीटर आहे आणि तिला 200 मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे, तर त्याला किती वेळ लागेल. बरं, तिला 200 मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे, परंतु ती फक्त पूल नाही ओलांडणार, तर स्वतःच जेवढी लांबी आहे तेवढं अंतर पण ती ओलांडेल. म्हणजे काय, आपल्याला काय करावं लागेल की जे पूल आहे 200 मीटरचा, त्यामध्ये तिला स्वतःची लांबी पण घ्यावं लागेल. ती किती आहे, 800. म्हणजे आपल्याला 800 प्लस 200 करावं लागेल, जे की आहे 1000 मीटर. म्हणजे इथं काय करेल की 1000 मीटर ती किती सेकंड मध्ये क्रॉस करेल, तिला किती वेळ लागेल, असा त्याचा अर्थ होतो. आता याला क्रॉस करायचं बघा कशा पद्धतीत. इथं घ्यायचं 3600 गुणिले 1000 भागिले किती आहे हे 60,000 लिहून घ्यायचे. बघा आता शून्याला शून्य इथे कट करून टाकायचे, कारण भागाकाराचा संबंध येतो. किती आहे शून्य वरती, 1 2 3 4 5, खाली किती आहे 1 2 3 4, 4 ला 4 कट करून टाकू आपण, 1 2 3 4. आता सरळ भाग देऊ, 6 6 36. इथे 6 राहिले, 6च्या पुढे हा जो शून्य आहे तो देऊन टाकू. परंतु हे जे आहे हे सेकंड मध्ये निघालेलं आहे, आपण सेकंड मध्ये काढलं. याला जर मिनिट मध्ये म्हणलं 60 सेकंड म्हणजे किती, तर 1 मिनिट. म्हणजे तिला किती वेळ लागेल, तर 1 मिनिट लागेल.